हाय फ्रेंड्स, आज आम्ही मुगाचं भाजी करालोय। बघा, मूग मी कुकरमध्ये शिजवून घेतलोय। त्यासाठी कांदा जरा आणि लसूण जरा घेतलोय। कांदा बारीक चिरून घेतलोय आणि लसूण जरा चेचून घेतलोय। चला तर मग आता फोडणी देतो। गॅसवर कढई तापायला ठेवलोय। कढई तापले, त्यात तेल घालून कढईमध्ये तेल घातलो मी। आता जरा तेल तापू दे, नंतर मग जरा जिरं घालून मग फोडणी देऊ आपल्या मुगाला। आपलं तेल तापलंय, जिरं टाकू। नंतर लसूण टाकू। लसणानं छान टेस्ट येते, तुम्ही पण बघा करून। जरा लसूण लाल होऊ दे, नंतर कांदा घालू। लसूण लाल झाले, कांदा घालू। कांदा घालून छान परतून ठेवा। नंतर जरा हळद टाकू। कांदा आपला लाल झालेला पाहिजे पूर्ण। आता त्याच्यात हळद घालू। हळद अँटीबॅक्टेरियल असते बघा, त्यामुळे स्वयंपाकमध्ये हळद वापरायचं जरुरी आहे। आपल्या आरोग्यासाठी छान असतं। बघा, आता मीठ मिरची घालू। आता बघा, ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ आणि तिखट घातलो आहे। आता शिजलेला मूग आपण ह्याच्यात ओतून घेऊ। बघा, मी ह्याच्यात शिजलेला मूग कुकरमध्ये शिजवून घेतलेला मूग ह्याच्यात ओतलो आहे। आता थोडंसं जरा पाणी घालून एक 5 मिनिट शिजवून घेऊ त्याला। मग सगळं आपला मसाला पण त्यात मसाला पण काय वापरायचं नाही, मीठ मिरची तेवढंच घालून ते शिजवून जरा 1-2 मिनिट ते सगळं एकत्र व्हायचं शिजायचं। बघा, जेवढं पाणी घातलं होतं एकत्र करू, ते मिक्स करू। बघा, छान ह्याला जरा मसाला मिक्स व्हायला पाहिजे। सगळं आपलं तिखट मीठ सगळं छान एकत्र मिश्रण व्हायला पाहिजे। एक 5 मिनिट ह्याला जरा उकळी मारून घ्या। पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला आणि घालू शकता तुम्ही। कसं सुक्कं पाहिजे सुक्कं, रस्सा पाहिजे तर रस्सा करून घेऊ शकता। आम्ही इथं सुक्कं करालोय, जरा पाणी घातलोय मी। वरनं कोथिंबीर टाकून चपाती संगट आणि भाता संगट आणि भाकरी संगट बी तुम्हाला खायला